नमस्कार, ॲस्ट्रॉलॉजी सेक्शनमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण पाहूया लग्नस्थानी जर मिथुन रास असेल म्हणजे पहिल्या घरामध्ये लग्नकुंडलीमध्ये 3 हा आकडा आहे किंवा जेमिनी राशी, तर अशा लोकांचा स्वभाव किंवा असे लोक कसे असतात. मिथुन राशी ही द्विस्वभावी राशी आहे आणि बुध ग्रह ह्या राशीचा कंट्रोलर आहे किंवा स्वामी आहे. अशी व्यक्ती बुधाप्रमाणेच हुशार तर असतेच, त्यांना लक्झरी लाईफ, धनधान्य, सगळ्या गोष्टी नीटनेटक्या आवडतात, उदार अंतःकरणाच्या असतात, चांगल्या वर्तणुकीच्या असतात. जर मिथुन लग्न राशीचा मुलगा असेल तो आई वडिलांचा अतिशय प्रिय व्यक्ती असतो, सुशील, बुद्धिमान आणि आई वडिलांचं नाव लौकिक करणारा असतो. अशी व्यक्ती उत्तम शरीराने असतेच, गौरवर्णी, चतुर आणि प्रसन्न चित्ताची असते, नेहमी गोड बोलणारी. हे एक उत्तम मित्र बनू शकतात. 2 प्रकारचे व्यक्तींचं स्वरूप ह्यामध्ये आढळते. एक जी अतिशय उंच सटपातळ शरीर असलेली, डोक्याचा मागचा भाग लांबट किंवा चेहरा उभट आणि शिरा स्पष्ट दिसणारी असते. तर दुसऱ्या प्रकारची जी व्यक्ती असते त्यांची उंची थोडी कमी असते किंवा शरीराचा आकार गोलाकार असतो, चेहऱ्याचाही आकार गोलाकार भासतो, वळलेले अंगठे, नाक चोचीसारखे किंवा मान वाकलेली असते. असा भास होतो जसं काय ह्यांचा चेहरा रेखीव एखाद्या पक्षीसारखा आहे. ह्यांचा स्वभाव खूप बोलका असतो. ह्यांना वाचन आवडते, विनोद आवडतो, चतुराई आवडते, चंचल असतात आणि खूप गुण ह्यांच्यामध्ये असतात, जसं काय अष्टपैलू आहेत. विद्वान असतात, त्यांना विद्वानांची संगत आवडते. त्यांची स्मरणशक्ती, आकलनशक्ती खूप छान असते. हे बौद्धिक कार्यात त्यांचं चातुर्य छान दाखवू शकतात. त्यामुळे अशी लोक कारकून, टंकलेखन, स्टोनोग्राफर, प्राध्यापक, शिक्षक, अकाउंट्स, टेलिफोन क्षेत्रात किंवा इन्फॉर्मेशन क्षेत्रात, न्यूजपेपर क्षेत्रात, रेडिओ, TV, जिथे कम्युनिकेशन्स आहे लोकांबरोबर, अशा क्षेत्रात खूप छान झळकू शकतात. हे तर आहेच आहे, त्याच्याबरोबर ऑफिसमधील कर्मचारी, वैज्ञानिक, शास्त्री, पंडित, वकील, जिथे बौद्धिक क्षेत्राची खूप आवश्यकता आहे, अशा क्षेत्रांमध्ये हे खूप छान काम करू शकतात. इवन लेखक, खेळाडू व गायक, कारण ह्यांना गायनाची आवड असते. बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जिथे कम्युनिकेशन, प्रसन्नता, हॅपीनेस ह्यांना मिळतो, तिथे ते खूप छान वागतात आणि खूप छान सक्सेस मिळवतात.